तर यानंतरची बातमी समोर येते अकोल्यामधून। अकोल्यामध्ये शहर वाहतूक शाखेच्या कारवाईचा सपाटा सुरू आहे। वाहनामध्ये अनधिकृत बदल करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। 3 दिवसात 1000 वाहनांवर कारवाई करण्यात आलेला आहे। कारवाईमध्ये 5.5 लाखाचा दंड वसूल करण्यात आलाय। अकोला शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फॅन्सी नंबर प्लेट वाहनामध्ये अनधिकृत बदल करणाऱ्या वाहनधारकांसमवेत फटाके फोडणाऱ्या बुलेट धारकांवर देखील शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारलेला आहे। गेल्या 3 दिवसांमध्ये सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये तब्बल 1000 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 5.5 लाख रुपयांचा दंड हा वसूल करण्यात आलाय। शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांनी ही माहिती दिली आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की यापुढे विना नंबरची गाडी कोणी चालवू नका, फॅन्सी नंबर टाकू नका। तसेच बुलेटचे जे सायलेन्सर नियमाप्रमाणे दिलेले आहे, कंपनीने दिलेले आहे, तेच सायलेन्सर लावा। फटाक्याचे सायलेन्सर लावू नका व दंडास पात्रित होऊ नका।